रामकृष्ण हरी माऊली. पंढरपूरमध्ये असंख्य वारकरी दाखल झालेले आहेत, असंख्य जोडपे दाखल झालेले आहेत आणि ही जोडपे आता ठिकठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात, कुठे खरेदी करताना तर कुठे जोडीने दर्शन घेताना. आता अशाच एका आजीबाबांना मी शोधलं जे इथे बांगड्यांच्या दुकानावर होते, बांगड्या घेत होते आणि मग आता त्यांच्याशी आपण बोलूयात, विचारूयात त्यांना काय चाललंय. माऊली झालं का बांगड्या घेऊन? नाही घेतल्या. घेतो येतोय. कुठून आले माऊली? बिडून सगळे बीडचेच भेटायला लागले आज. तिकडे येतात ना. देऊन आलो आळंद देऊन आलो. हो, पण गाव बीड. हो काय शेती? शेती का थोडे काय करून खायचं. माऊलीला बांगड्या घेत होते. हा माऊला बांगडे घेतो तो. घेतल्या का? हो बघताय बघतो नुसत्या. त्यांच्या आवडीच्या घेत. हो त्यांच्या आवडीचं. कुठे भेटतात असे लोक? हा बाबा दरवर्षी घेऊन देतात माऊलीला. दरवर्षी घेऊन देतात बांगड्या. हा शेंगा आणतो घेऊन येतो. संघ आणतात, घेऊन पण देतात. या पुढे या थोडं माऊली. असं येतं, असं या, असं 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 नाही नाही असं असं. थांबा की कुठे घेऊन जात नाही मी तुम्हाला. हा दर किती वर्ष झाले वारीला? 5 वर्ष झाले. तुम्हाला पण जोडीनेच येतं? हा जोडीने. हुकाचूक नाही होत ना? हा हो कसं कशी होय अजून दिसतंय ना. होय, अजून दिसतंय. हातात हात धरून चालतंय. हा हा, म्हणजे हुकाचूक व्हायचं कामच नाही. माऊली लयच लागतं. हा बोलत नाही तुम्ही, शिकवलं नाही बोलायला. शिकवायला का आता सगळं शिकवायला का आता. बरं माऊली साडी चोळी घेऊन दिली का नाही वारीला येताना? घेतली ना. हो काय म्हणले? घेऊ की मला अजून डबल घेऊ अजून पुन्हा. हा एवढं प्रेम. किती वर्ष झाले लग्नाला? आम्हाला आम्हाला काय कळत आहे, लहानपणी लग्न आमची केलेली पहिली. तरी पण अंदाज झालं 50-60 झालं. 50-60 वर्ष अजून पण सगळं असं तू हं? तरी पण 50-60 वर्ष अंदाज जरी धरला आपण, हो अंदाजात धरला. 50-60 वर्षांवर एवढं प्रेम टिकून आहे. हा बिगिनच लावतात का आम्हाला? नाही नाही विचारतोय आम्ही कौतुकाने. बिगिन कशाला लावू? कारण आत्ताच्या तरुणाईला संदेश देतोय आम्ही. बघा हो 50-60 वर्ष झाले तरी हो अजून तगडा आहेत. हा हा, मजबूत आहे अजून. हा मजबूत आहेत. जबरदस्त. माऊली माहेर कोणतं तुमचं? माहेर तिकडलेच आहे हंगेवाडी. हांगेवाडी बीडच का? बीडकडे हांगेवाडी मराठवाड्याचे लोक आहेच प्रेमळ. काय म्हणतात? आहेत ना. काय म्हणता तुम्ही? काहीच म्हणत नाही. बाबा जे म्हणले तेच, आम्ही काय म्हणणार नाही. हा बरं चला असू द्या. मला भारी वाटलं तुमच्याशी बोलून. GS महानगर बँकेकडून तुम्हाला आम्ही एक पारंपरिक पोशाख देतोय, साडी देतोय तुम्हाला आणि बाबांना एक ड्रेस देतोय. घ्या. पंढरपूरला आलात आता तर खरेदी पण करतात तर ड्रेस पण घ्या. काय माऊली बरोबर आहे की नाही? आता मॅचिंग बांगड्या घ्या त्याच्यावर, त्या साडीवर मॅचिंग बांगड्या घ्या. आता माऊली नाव काय सांगितलं? नाव केसरबाई. केसरबाई. तुमचं बाबा? किसन किसन केसरबाई. नाव उगल पण मुगले. नाव पण अशा जुळून जुळून येते रेशीम गाठी. हे घ्या माऊली. तुम्ही आधी रंग बघा तुम्हाला आवडतोय, मग त्याच रंगाच्या बांगड्या घेऊ आपण तुम्हाला. ठीक आहे बाबा, पण तुम्हाला एक नाव घ्यावं लागेल बरं का माऊली. आधी नाव घ्या तुम्ही आता एक बाबांचं. बाबा नाव तर घ्यायलाच पाहिजे, लाजलं नाही पाहिजे. दारी होती तुळस. थांबा. दारी होती तुळस, त्याच्यावाला ऊन. किसनराव पाटलाचं देवासारखं गुण. अरे बाप रे बाप. टाळा उडवायला जोरदार. टाळा. बाबा तुम्ही पण घ्या. केसर असं नाही. पण जाऊ द्या. एवढे प्रेमळ आहे. चालतंय. नुसतं नाव घ्या. जाऊ केसर ठीक आहे. टाळ्या. विठ्ठल रुक्मिणीचा जोडाच भेटला पंढरपुराला असं वाटतंय बाबा. मस्त जबरदस्त. दरवर्षी वारी करा. हा माऊली बोलवी त्यानं तसं येऊ, औषध येऊ घालवीन तसं. चालतंय. चला व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरकासह मी प्रियंका लाडी, न्यूज 18 मराठी, पंढरपूर.